कमेंटेटर बसवला आज. अक्षय शेलार आणि पारस कोळी धडाकेबाज फलंदाज केवायसी संघाचे सलामीला उतरत आहेत. गोलंदाजाचं नाव कृपया कळवावं. मिलिंद. अरुण पाल यष्टीरक्षक. लॉंग ऑनवर अभिषेक. डीप मिड विकेटला दत्तात्रय पाटील. स्लीप मध्ये प्रशांत शेलार. लेग स्लीप मध्ये मनोज फुलारा. मिड ऑफला संदीप सिंग. जहीर एक्स्ट्रा कव्हर वरती. जवळपास 100 प्लेयर आलेले आहेत. 6 टीम काही बघायला आले. पहिला चेंडू घेऊन येतात मिलिंद अक्षय शेलार साठी. शेलार मामाची आठवण करून दिली अक्षय शेलार यांनी. पहिला चेंडू. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. फुलटोस चेंडू. पहिल्या चेंडूवर धावबाद झालाय पारस कोळी. आवश्यकता नसताना धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि धडाकेबाज फलंदाज पारस कोळी धावबाद झालाय. एक महत्वाचा फलंदाज. अशा विकेट टाळायला लागतील. धावबाद होणं म्हणजे काही बाद होणं होत नाही. आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो पारस कोळी. तो 0 धावांवर बाद झालाय. आवश्यकता नव्हती ही धाव घेण्याची. पहिला चेंडू मनोज फुलारा यांनी थ्रो केलाय. प्रशांत शेलार यांनी उत्कृष्ट थ्रो. पहिला चेंडू. कॅच सोडली. गच्चाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी दत्तात्रय पाटील कर्णधार यांच्याकडून. अपेक्षा नाही त्यांच्याकडून अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची. प्रमुख फलंदाज गच्चाळ क्षेत्ररक्षण. प्रमुख क्षेत्ररक्षक. एकाच घरात पुन्हा एकदा टोलावलाय अक्षय शेलार यांनी. उत्तुंग असा षटकार अक्षय शेलार यांच्या बॅटमधून. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटोस. एक धाव खेळून काढलाय. उत्कृष्ट फलंदाजी. उत्कृष्ट षटकार. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेवरती खेळून काढलाय अक्षय शेलार यांनी. सुजित स्ट्राइक वरती. पुढचा चेंडू
मिलिंद यांचा सुजितसाठी खेळून काढला एका धावेसाठी. उत्कृष्ट थ्रो, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संदीप सिंग यांच्याकडून. प्रमुख खेळाडू आहेत आपल्या संघाचे संदीप सिंग, एक उत्कृष्ट असा व्यक्तिमत्व, तितकाच चांगला खेळाडू म्हणून संदीप सिंग यांचं नाव. पुढचा चेंडू मिलिंद यांचा. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव, पंचांचा निर्णय. आता टफ होणार आहे, मॅच एकदम टफ होणार आहे. एका आक्रमक खेळाडू अल्ताफचा वेलकम या ठिकाणी स्वागत करतो. स्लोवर चेंडू, प्रयत्न केलाय पॉइंटच्या दिशेवरून टोलावण्याचा, परंतु चुकलेत फलंदाज सुजित. पुढचा चेंडू, हे षटक समाप्तीचं नाव घेत नाहीये. एक चेंडू अजून बाकी आहे. गोळे साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी. 12वा खेळाडू म्हणून ते समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. पुढचा चेंडू मिलिंद यांचा. हाफ ट्रॅकर चेंडू पॉइंटच्या दिशेवरून गॅप मध्ये काढलाय 4 धावांसाठी. संदीप सिंग पाठलाग करतायत चेंडूचा, परंतु चेंडूचा विजय झाला या ठिकाणी. संदीप सिंग अडवू शकले नाही, त्याला वेगच इतका होता, चेंडूचा भन्नाट वेगामध्ये गेलाय. पॉइंटच्या दिशेवरून चौकार. अंतिम सामन्यामध्ये पोहोचला ECC वन संघ. उत्कृष्ट खेळ केलाय त्यांनी हा ECC वन संघाने. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. लैलेश येडे, अमित चव्हाण सर, सूर्यकांत तिडके सर, रोहन कोळी, कपिल कोळी आणि हितेश पवार यांच्या आक्रमक फलंदाजीच्या रूपामध्ये सामन्याचा विजय ECC वन संघ. अंतिम सामन्यामध्ये गोलंदाजाचं नाव हनुमंत एकमुखाने बोला. पुढचा चेंडू हनुमंत यांचा. टोलावलाय षटकार अक्षय शेलार. फाईन लेग त्यांना आवडचा, आवडीचा फटका त्यांचा. फाईन लेग वरून 2 षटकार ठोकले त्यांनी. उत्तुंग असे षटकार अक्षय शेलारच्या बॅट मधून. KYC सोशल वॉरियर संघाने आज त्यांच्या प्रमुख फलंदाजांचा समावेश केलाय या नॉकआउट सामन्यासाठी. यांच्या आवाजामधलं हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आपण ऐकलंय. दादा कोंडके रचित हे गीत. अंजनीच्या सुता. फुलर लेन चेंडू खेळून काढलाय, चुकले तर मिस हिट झालाय. अक्षय शेलार यांच्याकडून अभिषेकने टिपलाय हा उत्तुंग झेल लॉंग ऑफच्या दिशेवरती. प्रमुख बोला बोला जय जय हनुमान. बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान.
पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू ऑफ साइडला मिस झाले तर लोअर फुलटोस ओमकार धनावडे आज प्रमुख वनभूई खेळाडूंनी माघार घेऊन नवख्या खेळाडूंना संधी दिली. पुढचा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न संदीप सिंग ते कसले झेल सोडणार. संदीप सिंग यांनी कॅच सुंदर पकडलेला आहे. मला वाटतं अजून बाकी भरपूर आहे साहेब. राहुल आमराळे साहेब आता बॅटिंग साठी आलेले आहेत. सुंदर अशी बॅटिंग उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संदीप सिंग यांचं बघायला मिळत आहे. मिड ऑफ वरती स्कोर आलेला आहे 24. दुसरा षटक चालू आहे. संदीप सिंग यांनी उत्कृष्ट झेल मिड ऑफ वरती टिपलाय. कॅच सोडणार ते संदीप सिंग कसले. आपल्या सामन्यामध्ये प्रत्येक विराट कोहली ज्याप्रमाणे झोकून देतो स्वतःला त्याप्रमाणे संदीप सिंग झोकून देतात स्वतःला. सामन्यामध्ये तो विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. ओमकार धनावडे बाद झालेत या ठिकाणी. सुजित आणि इंजिनियर प्रीमियर लीग ही सिडको ऑफिसर्स यांच्या वतीने आयोजित केलेले आहे. हे सर्व सामने मित्रत्वाचे आहेत, फ्रेंडशिपचे आहेत. खेळ भावना ठेवून आपल्याला खेळायचं आहे. ॲग्रेसिव्ह कोणी व्हायचं नाही आणि गेम आपला दिसला पाहिजे, आपली क्वालिटी दिसली पाहिजे. तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा खरोखर तुम्ही खेळाडू वृत्ती तुमची जी आहे त्याच्यातून दिसली पाहिजे. आपण रोज एकत्र खेळतो शनिवार रविवार, त्यामुळं आपण सगळे बऱ्यापैकी 40+ आहे. त्यामुळं जास्त ॲग्रेसिव्ह कोणी होऊ नये. आपण त्या सर्टन एजमध्ये असू सगळे तर तो भाग वेगळा येतोय. गेमच्या ठिकाणी संघ भावना ठेवून खेळायचं आहे, एन्जॉय करायचे आहेत, एवढीच सगळ्यांना अपेक्षा आहे. हे जी टुर्नामेंट आहे ती मित्रत्वासाठी आहे, चांगल्या फ्रेंड्ससाठी आहेत. चांगल्या विचारांनी जी तिडके साहेब असतील, अमित साहेब असतील, सर्व ऑफिसर्स आहेत त्यांच्या टीमवर्कने जे केलेलं आहे ते आपल्यासाठीच केलेलं आहे. त्यामुळं कुठेही ॲग्रेसिव्ह व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही. आपण चांगल्या पद्धतीने आपला गेम दाखवायचा आहे, आपली क्वालिटी दाखवायची आहे. तुमची खेळाडूवृत्ती त्याच्यातच दिसते की तुम्ही किती शांत पद्धतीनं घेऊन तो खेळ चांगला करता. ते तुम्ही किती ॲग्रेसिव्ह होता ह्याला कोणीही महत्त्व देत नाही. तुमच्या खेळाला तुमची क्वालिटी तुमच्या खेळातूनच दिसली पाहिजे आणि ती संघ भावना आपल्यात असेल तर समजायचं आपण चांगले आहोत ही प्रत्येकानं ओळखली पाहिजे. शनिवारी रविवारी आपण सगळेजण भेटत असतो आणि एक मित्र म्हणून आपण हे सगळे जमलेलो आहोत सगळे, त्याचाच सन्मान ठेवला पाहिजे. आजचा खेळ हा आजच्या पुरताच असला पाहिजे, उद्याचा खेळ उद्याच्यासाठी असला पाहिजे. कुठेतरी आपण प्रत्येक सेक्टरमधून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या जागेवरून आपण या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळं तो संघ भावना, ती क्वालिटी, तो तुमचा क्लास दिसला पाहिजे. स्पिन असेल, फास्ट असेल, सगळं तुम्ही तुमचं यूज करा. तुमचा आम्ही सन्मान करू. चांगल्या विचारांनी खेळा, ॲग्रेसिव्ह कोणी व्हायचं नाही, त्याच्यातून तुमची क्वालिटी कळते. त्यामुळं चांगल्या पद्धतीचा खेळ कराल अशी अपेक्षा करतो आपल्याकडून. टीमवर्क चांगला असलं पाहिजे. KYC वर्सेस KGF खारघर युथ काउन्सिल आणि KGF यांच्यामधला हा सामना आहे. सुंदर असा सामना चालू आहे. सगळ्यांनी त्याचा आनंद लुटायचा आहे, एन्जॉय करायचा आहे आणि त्या खेळ भावनेचा आदर राखून पुढे जायचं आहे. बॉलर आहेत, पहिला बॉल त्यांचा राहुल यांना. सुंदर अशी फिल्डिंग प्रशांत शेलार यांच्याकडून बघायला मिळालेला आहे. स्कोर झालेला आहे 26 रन. तिसरं षटक, पहिला बॉल. YouTube वरती हा सामना बरेच लोक घरामध्ये बसून लाईव्ह बघतात. राहुल काल आउट नसताना मला वाटतं रिव्ह्यू घेतला असता तर राहुल तो आउट नव्हताच काल. रिव्ह्यू घ्यायचा कुठे आपल्याला जाणवलं तर रिव्ह्यू 100% आहे. तर ती सगळी सिस्टीम सिडकोच्या माध्यमातून केलेली आहे. सुंदर असा बॉल चकवलेला आहे. सुंदर बॉल. अपील करण्याचा अंपायरचा हा प्रयत्न आहे. अंपायरचा नाही, बॉलरचा. विकेट किपर असलेले
अरुणजी चांगल्या पद्धतीनं सुंदर अशी बॅटिंग, सुंदर अशी बॉलिंग, चांगला बॅटिंगचा परफॉर्मन्स, चांगला बॉलिंगचा परफॉर्मन्स इथं बघायला मिळत आहे. सुंदर अशी फिल्डिंग केलेलं आहे रतन यांनी. पुढचा बॉल स्लो व्हेरिएशन्स आहेत. बॉल समजून घेऊन तो खेळला पाहिजे आणि त्याला वेगळ्या लाईन मध्ये वेगळ्या उंचीवरती पाठवला तर तुमचा खेळाडूवरती तुमची क्वालिटी दिसत असते. त्यामुळे संघ भावना ठेवायची आहेत, चांगले विचार ठेवायचे आहेत आपल्याला सगळ्यांना. आणि हा चकवण्याचा प्रयत्न बॉलर पण बाहेरून आणलेत काय? उद्धव फुलोरा साहेब चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करताना बघत आहोत आम्ही. त्याला अरुणची साथ, संदीप सिंग साहेबांची साथ, प्रशांतजी शेलार साहेबांची साथ आहे आणि सगळ्यांना घेऊन चालणारे आमचे दत्तात्रय पाटील साहेब. हे खरं नाव क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. आणि हा सुंदर असा चकवण्याचा प्रयत्न, बॉल कॅच सुटलेला आहे. स्लो व्हेरिएशन्स आहेत. दत्तात्रय पाटील साहेब हे नाव खरं तर घेतलं पाहिजे. ते का घेतलं पाहिजे? कारण ही सगळी जी मंडळी भेटलेली आहेत आज आपल्याला आणि ते आपण खेळतोय तर त्यांचं त्याच्यामध्ये श्रेय आहे म्हणायला हरकत नाही. त्यांच्यामुळेच ही सगळी लोक आज आपण खरं तर खेळतोय. त्यांच्यामुळेच हे सगळं मित्रपरिवार भेटलेला आहे. त्यांचं क्रिकेट आणि त्यांचं नातं वेगळं आहे. पुढचा बॉल सुंदर असा हा चकवलेला शॉट आणि राहुल आउट झालेला आहेत. कॅच आउट. चांगले बॉलर आणलेले आहेत, चांगले बॉलरची बॅटिंग आपलं बॉलिंग बघायला मिळत आहेत. बॉलिंग खरोखर चांगले आहे साहेब तुमची. ज्या पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स देता येईल त्या पद्धतीने परफॉर्मन्स आला पाहिजे.
सुंदर असा बॉल या ठिकाणी अंपायर डिसिजन जे काय आहे तो या ठिकाणी खारघर युथ काउन्सिलचे फाउंडर सन्माननीय पांडुरंगजी घुले साहेब हे सुद्धा आवर्जून मॅच बघण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी इंजिनियर प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत. आपण स्थानबद्ध व्हावं. हा सुद्धा परत चकवलेला आहे आणि हा सुद्धा परत चौकार. सुंदर अशी बॅटिंग बघायला मिळत आहे, सुंदर अशी बॉलिंग बघायला मिळत आहे, व्यूहरचना बघायला मिळत आहे, ग्राउंडवरचे स्ट्रॅटेजी बघायला मिळत आहेत सगळ्यांकडून. नाही, सुंदर अशी बॅटिंग, सुंदर अशी फिल्डिंग, सुंदर अशी बॉलिंग. दत्तात्रय पाटील हे नाव तुमच्या आमच्यासाठी क्रिकेटसाठी तर आदराचं आहे. चांगली व्यक्ती आहे, त्यांच्यामुळेच आपण सगळेजण भेटलेलो आहे हे आपण म्हटलं पाहिजे. सुंदर असा हा बॉल. 3 बॉल ना, शेवटचा बॉल, चौथ्या षटकाचा हा शेवटचा बॉल जहीर यांचा. स्कोर झालेला आहे 36 रन. सुंदर हा चकवलेला मारलेला बॉल, सुंदर असा एक धाव. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग खरं तर बघायला मिळत आहेत. ग्राउंडवरची जी स्ट्रॅटेजी आहे, क्वालिटी आहे बघायला मिळत आहे. एक एक रन महत्वाचा, एक एक बॉल महत्वाचा आहे. आणि ती जर आपली चांगली बॅटिंग असेल, बॉलिंग असेल तर कुठलाही संघ कुठल्याही लेवलला जाऊ शकतो आणि जिंकू शकतो. इंजिनियर प्रीमियर लीग सन्माननीय तिडके सर असतील, आबिद सर असतील, आवटी सर असतील, लैलेश जे असतील, सगळेच त्यांचे प्लेयर कपिल जे असतील, सगळ्यांच्या ह्या युनिटीने यांच्या संघटनेमुळे ही प्रीमियर लीग आपण एक चांगल्या उंचीवरती या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमचे खारघर युथ काउन्सिलचे संस्थापक मार्गदर्शक सन्माननीय मस्के सर या ठिकाणी आपली उपस्थिती लावलेली आहे सामना पाहण्यासाठी. त्यांची सुद्धा खेळाची आवड आम्ही जवळून बघितलेली आहे. त्यांच्याबरोबर असलेले घुले साहेब स्वतःचा बिझनेस असून सुद्धा बाजूला ठेवून खेळ बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. पुढचा बॉल रतन यांचा पहिला बॉल. सुंदर बॉल टाकलेला आहे रतन यांनी. जेवढं बॉल बॅट आपली फिल्डिंग आपली बॉलिंग चांगल्या पद्धतीची असेल तर धावा रोखता येऊ शकतात. आणि जर त्या प्लेअरची नजर चांगली असेल, त्याचे बॉलवरची नजर चांगली असेल तर तो बॉल कुठेही पाठवण्याची ताकद ही त्या बॅट्समन मध्ये असते. त्यामुळे दोन्ही खेळाडूंची ज्या पद्धतीनं सुंदर असा धाव, 2 धाव, 1 धाव, लेग बाईस आलेले आहे. 2 बॉल राहिलेले आहेत. 10 बॉलचा खेळ. रतन यांचा 5व्या ओव्हरचा हा 3रा बॉल. सुजित साठी बॅटिंग करत आहे सुजित. सुंदर असा हा मारलेला शॉट आणि हा 6. सुंदर असा षटकार सुजित. चांगल्या स्थितीत आणता येईल त्यासाठी असलेला हा प्रयत्न आहे त्यांचा, सुजित यांचा. रतन यांचे 3 बॉल झालेले आहेत. 9 बॉलचा खेळ बाकी. पुढचा बॉल सुजित. परत मारलेला हा बॉल संदीप सिंग साहेब आणि पळत आहे त्याच्या मागे. सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे. 45 रन्स झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत, बरोबर ना? 4 बॉल्स झालेले आहेत आणि हा 5वा बॉल रतन यांचा. हा सुंदर असा बॉल आणि एकच धाव. परत धाव निघू शकते का बघू शकतो आपण आणि एकच धाव. लेग बाईज
सातच बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलमध्ये कशा पद्धतीने आपण टीमला नेऊ शकता ते आपण बघू शकतो आणि त्यासाठी किती चांगल्या उंचीवरती आपल्या संघाला सुस्थितीत नेऊ शकतो हे पाहू शकतो आपण. रतन जी स्ट्रॅटेजी वापरतायत ती पाहूया. पुढचा बॉल रतन यांचा वाईट अवांतर धाव आणि 1 धाव मिळालेला आहे. 2 रन या ठिकाणी आलेले आहेत. 48 रन. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल नाही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा झालेल्या आहेत 48. रतन यांचा पुढचा बॉल निर्धाव बॉल. सुंदर बॉल टाकलेला आहे. तुमच्या मनात कुठे शंका असेल तर रिव्ह्यू घेऊ शकता. काही अडचण नाही. तुम्हाला वाटत असेल तर अंपायरशी डिस्कस करू शकता किंवा रिव्ह्यू घेऊ शकता. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येते ते पाहूया. खारघर युथ कौन्सिल वर्सेस KGF यांच्यामधला हा चुरशीचा सामना या ठिकाणी आपण सगळेजण पाहत आहोत. तिडके साहेब, अमित साहेब आणि पूर्ण आवटी साहेब असतील, कल्पेशजी असतील, सगळेच जे काय त्यांचे कपिल जे असतील, सगळ्याच्या टीम वर्कने आजची टुर्नामेंट आपण सुंदर अशी टुर्नामेंट बघतोय. चांगला खेळ बघतोय. ते त्यांचं सौजन्य आहे. इंजिनियर प्रीमियर लीगचं मित्रत्वाची टुर्नामेंट आहे. मैत्री हाच त्यांचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आपल्यासाठी केलेला आहे सगळा प्रयत्न आहे. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. जेवणासाठी काय जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. शेवटचं षटक सुजित बॅटिंगला आहेत. बघूया किती रन्स काढू शकतात आणि कोणत्या स्थितीत नेऊ शकतात ते. फुलोरा साहेबांचा हा बॉल आहे. सुंदर बॉल आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. मला वाटतं रिव्ह्यू चेक करून घ्या. सुजित साठी अरुण यांनी स्टंपिंग केलेले आहे. बघूया पिच सोडले की नाही हे आपल्याला कळेल आता. त्यांनी जो रिव्ह्यू घेतला त्यांचा एक्सपिरियन्स वापरतायत तो आपण चेक करूया. सुजित नॉट आउट. पाय हलवलेलेच नाहीत त्यांनी, तरी सुद्धा रिव्ह्यू गेलेला आहे. तुमचा कॅन्सल झालेला आहे. 1 बॉल 5 बॉलचा खेळ बाकी आहे. सुंदर बॉलिंग, सुंदर बॅटिंग बघायला मिळत आहे. सुंदर फिल्डिंग बघायला मिळत आहे. चांगले बॅट्समॅन, चांगले बॉलर, चांगली फिल्डिंग दोन्ही टीम मध्ये आहेत आणि दोन्ही टीम तगड्या आहेत म्हणायला हरकत नाही. बॅट्समॅनचा कॉन्फिडन्स, त्याची क्वालिटी आम्ही सगळे जवळून बघितलेला आहे. फुलोरा यांचा बॉल, सुंदर असा हा बॉल आणि हा परत एकदा हवेत 6 गेलेला आहे. 6 हा षटकार. अजून प्रेक्षकांमधून आवाज येतोय किंवा 2 किंवा 6 4 सुद्धा मारू शकतो अजून षटकार. 54 स्कोर झालेला आहे. 4 बॉल अजून बाकी आहेत. 4 बॉल खेळून 6 मारून तुम्ही संघाला अजून मोठ्या स्थितीत नेऊ शकता. हे त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला समजू शकतो. चांगले बॉलर, चांगले बॅट्समन आपण पाहत आहोत. संदीप सिंग असतील, प्रशांत शिलारजी असतील, अमित सिंग असतील. पुढचा बॉल फुलवला आणि हा परत एकदा कटवलेला आहे. बॉल कॅच घेतात का बघूया आणि कॅच सुटलेला आहे. परत रन साठी आलेला आहे. प्रशांत शिलार यांच्याकडे 2 धावा घेतलेल्या आहेत. सुजित यांनी मिस फिल्डिंग म्हणायला हरकत नाही. बॉल मध्ये होता, तो तिघांच्या गॅप मध्ये होता. मिस गाईड झाल्यामुळे किंवा चुकीचं म्हणायला हरकत नाही, कुठेतरी चुकीचा डिसिजन एकमेकाकडे बघण्यात गेल्यामुळं सुटलेला आहे कॅच. पण 2 धावा आलेल्या आहेत.
3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये सुजित कुठे जाऊ शकतो, कसा जाऊ शकतो ते आपण पाहू शकतो. फुलोरा यांचा हा पुढचा बॉल, परत एकदा टकलेला आहे. संदीप सिंग बॉलच्या मागे आणि परत पळत आहे. तारून पकडण्याची प्रयत्न. 2 धावा निघालेल्या आहेत. रतनजी असतील, प्रशांत शेलार असतील, झहीर असतील, सगळेच प्लेयर आहेत. अरुण असेल, चांगले प्लेयर्स आहेत. पुढचा बॉल परत एकदा कडवलेला आहे आणि आता काय होतं ते पाहूया. 1 की 2 धावा, 1 की 2 धावा बघूया. अरे पळला. रनआउट झालेले आहेत. 59 रन्स झालेले आहेत. 59 रन्स. आणि आमचे सेक्रेटरी खारघर युथ काउन्सिलचे जे सध्या फॉर्म मध्ये आहेत, चांगली बॅटिंग त्यांची बघायला मिळतात. काल त्यांनी 2-3 नव्हे तर 3-4 षटकार पण मारले होते. 59 धावा, 1 बॉल बाकी आहे. पण शेवटी बचेंगे तो और भी लढेंगे अशा सुस्थितीत असलेले, धावांसाठी पळण्याची त्यांची क्षमता आहे. बॅटिंगसाठी आहेत सुजित. फ्लोरांचा शेवटचा बॉल आणि शेवटचा षटक. परत आता हा मारलेला सुंदर असा हा षटकार. हा षटकार संघाला कुठपर्यंत नेऊ शकतो ते आपण मॅच जिंकल्यानंतरच आपल्याला समजू शकतं. धावांचा स्कोर जो उंचीवरती गेलेला आहे तो 65 रन्स. फिल्डिंग सुंदर अशी, बॉलिंग चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. कशा पद्धतीनं आपले बॅट्समन खेळू शकतात, कशा पद्धतीने आपली बॉलिंग आपण मॅच काढू शकतो. एक सिस्टीम, एक नियोजन कसं असू शकतं ते पाहायला मिळतंय. संदीप सिंग स्ट्रॅटेजी तयार करताना, नियोजन करताना चांगल्या पद्धतीचे ते स्ट्रॅटेजी यूज करतायत. त्याबद्दल त्यांचं आभार. आमचे संस्कृती सोसायटीचे ते सेक्रेटरी आहेत. चला तर वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीमची धावसंख्या टोटल 66 रनचं टार्गेट आहे. मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण या इनिंगला भरपूर प्रमाणामध्ये वेळ झालाय. पुरता जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. आपल्या शुभस्य करायचं. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती, अतिथी देवो भव.
चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या आपण, कारण वेळ भरपूर प्रमाणामध्ये झालाय. अप्रतिम दर्जाचा बॉल. सुजित मात्र जिंकण्यासाठी भरपूर चांगली दैदिप्यमान गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या 2 बॉलवर त्याच्या कामगिरीचा
हा बोलबॉल आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलर सज्ज होत आहेत. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, वेग भन्नाट होता या क्षणाला आणि टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत ज्या प्रकारे 0 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि सलगचे तीन चेंडू निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज होत आहेत. फुलटॉस स्लॅश केलाय. रन मिळतील DRH ची मागणी, परंतु आज षटकार. नो बॉल आहे. नो +6 टोटल 7 रन ऍड होतील. फ्री हिटची संधी फलंदाजाच्या खात्यामध्ये सध्याच्या घडीला येऊन टेपली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना तर CBD पोलीस टीम मधील जर प्रतिनिधी उपस्थित असतील तर आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. एक एक्झिबिशन मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन भरपूर चांगली होती. जसा टप्पा पडला त्यानंतर उसळी घेणारा बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. 1 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन आणि समीकरण आता मात्र 30 बॉल आणि करायच्यात 55. त्याचबरोबर CBD पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आदरणीय बोडके साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. झेलची संधी आणि फलंदाज होतील बाद आणि आदरणीय बोडके साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. अनेक गुन्हेगारांचं ते कर्दन काय ठरलेत आणि क्रिकेट मध्ये देखील अनेक गोलंदाजांचे कर्दन काय ठरलेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. नवीन फलंदाज सुजित आहे का?
हलक्या त्याने दिशा दिली पॉइंटला फिल्डर होते मिस फिडिंग चेंडू जाईल अलॉंग कार्पेट फिल्डर पोचतील तोपर्यंत क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं. बॅकअप साठी भरपूर चांगला प्रयत्न केला परंतु दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. DRS चौकारासाठी सेफ आहे. भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. उर्ध विकेट मोठा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने एक धाव देखील पूर्ण होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. 27 मध्ये अजूनही करायच्यात 52 रन. मोठा स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने टायमिंग प्रॉपर चेंडू जाईल 4 रन साठी आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक चौकार. या कारल्याचे डोंगरे चौकार देखील पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 18 रन समीकरण बदलून गेले. 26 मध्ये करायच्यात 48 11.8 ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये मात्र जरूर गाठायचे आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये. वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला बॅट्समन बीट झाल्यानंतर विकेट किपर देखील बीट झाला परंतु शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होता चांगलं बॅकअप त्याला मिळालं. दैनंदिन जीवनामध्ये एखादा स्मार्ट मागडा मोबाईल वापरतो ज्यावेळेस आपण त्यावेळेस त्याच्या सेफ्टीसाठी बॅकअप कव्हर आपण लावतो. क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. डीपमध्ये तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेस एखादा थ्रो तुम्ही करता एखादा बॉल ज्यावेळेस डीपच्या दिशेने फिल्डरकडे येतो त्यावेळेस त्याला बॅकअप देणं भरपूर महत्वपूर्ण असतं. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल सामन्याचे चित्र बदलून गेले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 18 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट आणि समीकरण बदलून गेले. 24 बॉल आणि करायच्यात त्या म्हणजे 48.
मोठा फटका खेळलाय, काय स्ट्रोक पाहायला मिळालाय, स्ट्रोक ऑफ द डे, षटकार. आणि आयोजक त्यानंतर यानंतर एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सीबीडी पोलीस टीम आणि त्याचबरोबर स्वतः ऑर्गनायझर कमिटी आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असतील सूर्यकांतजी तिडके साहेब, त्याचबरोबर संतोषजी वामन, तुषारजी वंजारी, कपिलजी कोळी, गोहे सर, निवास सर, लैलेश, उमेशजी, अमित सर, हितेशजी आणि मुन्नाजी. आपण रेडी राहायचं आहे. समीकरण बदलले, 18 मध्ये करायच्यात 35. गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय शेलार आपल्याला पाहायला मिळतील. एक महत्वपूर्ण खेळाडू या टीम मध्ये, परंतु या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ करावा लागेल. वेग भरपूर होता, परंतु या क्षणाला रन मिळतील 4 चौकार. जतना केली अगरत्न सारखी जतना. पंधरा मध्ये करायच्या 26. व्हॉट अ मॅच. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय, एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल आहे.
एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 14 मध्ये आता मात्र करायच्यात 25. काटेकी टक्कर, कडवी झुंज, कडा मुकाबला आपल्या समोर इन ऍक्शन मध्ये आलाय. या बॉलवर फटका फसला जाईल की काय? फटका फसला, फलंदाज देखील फसला आणि एक महत्वाचा विकेट गमावलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर काय फटका पाहायला मिळालाय. आफताबच्या बॅट मधून एक लाजवाब ग्लोरियस इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा षटकार एक सिंगल देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. 11 बॉल आणि आता मात्र रन कंप्लीट करायच्यात. 11 चेंडू 17 रनची गरज. 11 चेंडू 17 धावा, 17 धावा, 11 चेंडू 2 षटकार, 1 चौकार, 1 धाव, 1 धाव, 1 चौकार, 2 षटकार आणि 11 बॉल मध्ये करायच्यात त्या म्हणजे 17 रन. राऊंड द विकेट. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये व्हॉट अ कॅच. सामन्यामध्ये येतो एक नवा ट्विस्ट. ज्या फलंदाजाने षटकार मारून या सामन्यामध्ये पूर्णपणे कलाटणी मिळवून दिली होती केजीएफ टीमला, नव चैतन्य ज्या फलंदाजाने गाठलं तो फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. काय झेल पकडलाय गोलंदाज अनिल पाटील यांच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का. आता मात्र बदलत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल
10 बॉल आणि 17ची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू आहेत 10 आणि रन करायचे आहेत 17. 17वर खतरा बसला केजीएफ टीमला. ज्या प्रकारे आफताब बाद झाले. नवीन बॅट्समन दत्तात्रय पाटील DSP. सामना संपेपर्यंत अरुण पाल यांना मात्र इन ऍक्शन मध्ये राहावं लागेल. 10 बॉल 17, 10 बॉल मध्ये करायच्यात 17. चला, वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, भरपूर चांगला प्रयत्न अनिल पाटील यांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी पाहायला मिळते. हार मानण्यासाठी तयार नाही. 9 बॉल करायच्यात त्या म्हणजे 16 रन. वय वर्ष 58, 50+ असलेले खेळाडू अनिल पाटील. या बॉलवर अरुण पाल इज ब्रँड आउट ऑफ द पार्क, सिक्सर. तर चला, सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की जेवणाचे काउंटर देखील ऑन झालेत. आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. यानंतर एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. CBD पोलीस आणि त्यांच्या विरुद्धमध्ये इंजिनियर्स प्रीमियर लीगचे आयोजक आठ बॉल मध्ये करायच्या 10 रन. षटकार आला. सामन्याचं चित्र बदलून टाकलं. अरुण पाल इन ऍक्शन मोड मध्ये आलेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत आणि व्हाईट साठी रिव्ह्यू नाही याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. समीकरण बदलणे. 8 बॉल मध्ये करायचे त्या म्हणजे 9 धावा. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर, कडवी झुंज, कडा मुकाबला. मोठा फटका खेळलाय. वा भाई वा, पत्रा तोड परफॉर्मन्स. हा षटकार आलाय. आतुरतेने वाट पाहावी लागेल. सोपा झेल सोडलाय आणि 1च रन. जर हा झेल कदाचित जर मिळाला असताना तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळाला असता. रोशन मात्रे, आपण देखील सज्ज राहायचंय. अजूनही 2 रनची गरज आहे. 6 बॉल 2ची आवश्यकता.
2 रनची गरज. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल तर पूर्ण केली. सेकंड साठी कॉल अरुणजी यांनी रोखले. एका धावेची गरज. 5 बॉल अजूनही करायचे आहेत. अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या म्हणजे 1 रनची गरज आहे. 5 बॉल आणि 1 ची आवश्यकता. KGF संघ सध्याच्या घडीला विजयाच्या दिशेने 1 पाऊल टाकलंय. परंतु क्रिकेट असा खेळ आहे. 1 बॉल मध्ये 6 रन देखील होतात. परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये एकही धाव होत नाही. या खेळाचं नाव आहे क्रिकेट. अंगाचा वेध घेतलाय. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. 4 बॉल आणि 1 रन. हार मानण्यासाठी फिल्डिंग करणारा संघ देखील तयार नाही. फलंदाज होईल बाद. काय स्किल पाहायला मिळाली रोशन म्हात्रे यांची. आपल्या बोटाची मैफिल मिक्सरवर ज्या प्रकारे डेकवर त्याने साकारली आणि सुमधुर संगीताची धून देखील आपल्याला ऐकायला मिळाली. 1 रनची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. मिलिंद जे आपल्याला पाहायला मिळतात लेफ्ट हँडेड बॅट्समन. 4 बॉल 1 ची आवश्यकता. चुरा के दिल मेरा गोरियां चली.